नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, आरक्षणामध्ये मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले तर त्याच क्षणी राजीनामा आणि राजकारणामधून संन्यास घेईन अशी रोखठोक भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांनी ही भूमिका मांडली। तर मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये फडणवीसांचा मोलाचा वाटा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। दरम्यान फडणवीसांना विरोधक मानतच नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी असं जरांगेंनी म्हटलंय। मला याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो। शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। बिलकुल त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, वस्तुस्थिती आहे। कारण मराठा समाजाला आरक्षण आता देताना मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो। जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती। त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे। आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाहीत? तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? शेवटी करते तुम्ही त्या राज्यातले। तुम्ही जर आता इतक्या नर्वसपणे शब्द बोलायला लागलात की मी राजीनामा देईल किंवा पश्चाताप आलाय तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्याला, तर तुम्ही राजीनामा देईल म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळच विनंतीची, सरळ यात काय आडं बोलत नाही किंवा राजकीय भाषा बोलत नाही। करते तुम्ही या राज्याची। तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय हे सत्य आहे, तुम्ही ते द्या ना। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार। ते जे काही बोलतात देवेंद्र फडणवीस ते सबसेल खोटं बोलतात। आरक्षणाचा पहिली सुरुवात ही काँग्रेसच्या काळात झाली। पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जर सरकार असताना त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम झालं। जे ॲडव्होकेट जनरल आमचे होते कुंभकोणी, त्यांनी सांगितलं की मला देवेंद्र फडणवीस सांगत होते की मराठ्यांची बाजू तुम्ही कोर्टात मांडायची नाही। म्हणजे आता ते सबसेल खोटं बोलतात आहेत हे त्याच्यातून सिद्ध होत आहे।